ओके, सो नमस्कार सर्वांना. आजच्या या वारी स्पेशल ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पंढरपूर या वारीमध्ये सहभागी झालेलो आहे आणि माझ्यासाठी सुद्धा हा लाईफ टाईमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आणि जवळजवळ 700 ते 800 वर्ष झालेत आणि ही वारी परंपरा आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. आणि मी आज पुण्यात असूनही इतके वर्ष आम्ही कधी वारी एक्सपिरियन्स केलेली नाही, पण माझ्यासाठी पण हा फर्स्ट आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. आपण आलो दिवे घाटामध्ये. आज इथे वारी येतील 6:30 वाजता आणि वारीबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये देत राहील. वारी हा फक्त एक प्रवास नाही, तर महाराष्ट्राच्या शेकडो वर्षांच्या भक्ती परंपरेचा जिवंत इतिहास आहे. पंढरपूरची वारी ही भारतातील सर्वात प्राचीन आणि अखंड सुरू असलेल्या पदयात्रांपैकी एक मानली जाते. या परंपरेचा इतिहास सुमारे 700 ते 800 वर्षांहून अधिक जुना आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातही वारी अस्तित्वात होती आणि त्यांच्या घराण्यात पंढरपूरला जाण्याची परंपरा होती. पुढे संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. त्यांनी समाजाला एक संदेश दिला: जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी यांच्यापेक्षा मोठी आहे भक्ती. याच विचारातून वारी ही केवळ धार्मिक यात्रा न राहता समतेचं प्रतीक बनली. दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते. आळंदी ते पंढरपूर हा प्रवास साधारणतः 200 ते 250 किलोमीटरचा असून तो जवळपास 18 ते 21 दिवसात पूर्ण केला जातो. आळंदीतून पालखीचा मार्ग साधारणपणे आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, शेगाव, वाखरी ते पंढरपूर असा केला जातो. आणि या मार्गावर हजारो दिंड्या पालखीसोबत चालतात. पहाटे काकड आरतीने दिवस सुरू होतो. टाळ, मृदंग, वीणा, अभंग आणि ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी या नामघोषात प्रत्येक पाऊल विठ्ठलाच्या दिशेने पडत असतं. प्रत्येक दिंडीची स्वतःची शिस्त असते. वाटेत गावोगावी लोक वारकऱ्यांसाठी अन्नदान, पाण्याची व्यवस्था आणि विश्रांतीची सेवा करत असतात. वारीतील एक अत्यंत सुंदर परंपरा म्हणजे वारकऱ्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेणे. एखादा वारकरी वयाने लहान असला तरी त्याच्या पायाला मोठी माणसं नमस्कार करतात, कारण इथे वयाला नाही तर विठ्ठल भक्तीला मान असतो आणि प्रत्येक वारकऱ्यात विठ्ठलाचंच रूप मानलं जातं. या प्रवासात लहान मुलं, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक सगळेच एकाच भक्तिभावाने चालताना दिसतात. पाय दुखतात, ऊन लागतं, पाऊस पडतो, नामस्मरण मात्र चालूच राहतं. म्हणूनच म्हणतात, वारी पायांनी नाही तर श्रद्धेने चालते. आम्ही फक्त 9 किलोमीटर एका बाजूने चाललो आणि शेवटी पूर्णपणे थकलो. तेव्हा जाणवलं, शेकडो किलोमीटर चालणाऱ्या वारकऱ्यांना पुढे नेणारी शक्ती ही शरीराची नसते, तर ती असते विठ्ठलावरील अढळ श्रद्धेची. वारी म्हणजे फक्त पंढरपूर गाठण्याचा प्रवास नाही, इथे अहंकार सोडून समता, सेवा आणि भक्ती जाण्याचा मार्ग आहे. म्हणून आजही लाखो पावलं एकाच नावाने चालतात. वाघोलीवरून दिवे घाटामध्ये माऊलींच्या वारीचं दर्शन घ्यायला आणि वारीचे अनुभव घ्यायला आपण फर्स्ट टाइम आलेला आहे. तर त्यासाठी येताना दिवे घाट बंद असल्यामुळे आणि हडपसर बायपास बंद असल्यामुळे आपण वाघोलीवरून जोरीकडच्या दिशेने आपण आलेलो आहे. तिथं आपल्या भोरच्या रस्त्यामध्ये आपल्याला पोलिसांनी अडवलं आणि म्हटले की ह्या रोडने येऊ नका. सो तिकडून आपण डायरेक्ट इंडियावाडी रोडने इथे आलो.
त्यांच्या स्ट्रगल नंतर आपण फायनली दिवे घाटामध्ये पोहोचलेलो आहे आणि इथे जागा मिळणं खूप अवघड होतं. आम्हाला मुश्किलीने मिळलेली आहे. खूप सारे शॉर्ट्स घेतलेत आणि मला वारकऱ्यांसोबतचे पण बोलण्याचे शॉर्ट्स घ्यायचे, तर मी ते घेईल आणि जर मिळाले तर, नाही तर मला हा सिनेमॅटिक व्हिडिओज ठेवायचा आहे. तर मेन थांबत नसले का मेन गोष्ट अशी आहे, जर कोणाला पुण्यावरून दिंडीला यायचं असेल तर त्याने ऑन द वे सासवडवरनं यायचं आहे. पण सासवडमध्ये पण इथे खूप सारे चेकपॉईंट्स असे आहेत की त्यांनी एंट्री अलाउड करत नाही. तर तुम्हाला यायचं असेल तर झेंडेवाडीमध्ये तुम्ही इथे पार्किंग करू शकता आणि तिथनं पुढे साधारणतः फक्त मी तुम्हाला 500 मीटरचं अंतर असेल की तुम्हाला लगेचच पालखीचे दर्शन व्हायला लागेल. तर ज्या दिवशी तुम्हाला ट्रॅकरवर दिसेल, म्हणजे ह्या वर्षी जर तुम्ही मिस केलं असेल तर नेक्स्ट वर्षी तुम्ही करू शकता 100%. पण हां, ज्याला यायचंय तर नक्की हा वन टाइम एक्सपिरियन्स आहे लाईफमधला आणि लहान लहान मुलं, म्हातारे वगैरे सगळे येत आहेत. असं काही नाही की गर्दी आहे आणि मला अवॉइड करायचंय. म्हणजे कोणीतरी करत होता अवॉइड, पण आम्ही बळच घेऊन आलेलो आहे. तर जेनझीजने सुद्धा हे एकदा ट्राय केलंच पाहिजे. भारी आहे, चांगलं आहे खूप काही गोष्टी शिकायला बघायला वाटतं. चांगलं आहे. महत्वाची गोष्ट अशी वाटते मला की इथं खायला कमी नाहीये. काही पण भेटू शकतं आपल्याला. आता आपल्याला लाडू भेटले, उपवासाचे पदार्थ खूप सारे आहेत इथं आणि म्हणजे चॉकलेट्स वगैरे, किंवा प्रत्येक जण प्रत्येकाच्या हिशोबाने दान धर्म करतायत. त्यामुळे जे वारकरी संप्रदायातील लोक आहेत त्यांच्या अन्न बनण्याची एकदम व्यवस्थित सोय लावलेली आहे प्रशासनाने. वेळोवेळी प्रत्येक टप्प्याला प्रत्येक कॉर्नरला आपल्याला पाण्याची बॉटल किंवा सगळं वाटत खायला भेटतं. त्यांनी आपलं एक छोटीशी भोगून आपली भाकरी जाते. पण इथे मला नोटीस झालेली सगळ्यात खंतदायी गोष्ट अशी वाटते मला की तो कचरा आहे. म्हणजे मी बघितलंय की म्हणजे याच्यात वारकऱ्यांची पण ऑब्विसली चूक नाहीये, पण त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी पाहिजे होती. आणि पूर्ण मला असं वाटतं की जो जातानाचा पूर्ण रोड आहे तो खूपच खराब आहे. याला कव्हर अप व्हायला खूप दिवस लागतील, बट यावरती पण जर फोकस केलं असतं तर अजून सुंदर हे गोष्टी झाल्या असतं मला असं वाटतंय. तोपर्यंत आपण
आज आम्ही फक्त काही किलोमीटर चाललो. या पावलांनी आयुष्यभर पुरेल असा अनुभव दिला. शेकडो किलोमीटर चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला मनापासून प्रणाम. त्यांच्या पायांवर फोड असतील पण चेहऱ्यावर मात्र नेहमी समाधान असते. त्यांच्या खांद्यांवर सामान आहे पण मनात मात्र विठ्ठलाचं नाव आहे. ते अंतर मोजत नाहीत पण प्रत्येक पाऊल भक्तीत अर्पण करत असतात. वारी त्यांच्यासाठी कष्ट नाही तर तीच त्यांची साधना आहे. भूक, तहान, ऊन, पाऊस सगळ्यांवर श्रद्धा मात्र जिंकली आहे. कदाचित म्हणूनच वारी चालताना थकलेलं शरीर दिसतं पण हरलेलं मन कधीच दिसत नाही. या लाखो वारकऱ्यांमुळेच महाराष्ट्राची भक्ती परंपरा आजही जिवंत आहे. विठ्ठलापर्यंत पोहोचणारा सर्वात सुंदर रस्ता हा पायांनी नाही तर भक्तीने चालला जातो. आणि शेवटी एवढंच, तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत.